नमस्कार, मी संदीप करमरकर. आज मी नवीन जे ज्योतिष शिकत आहेत त्यांच्यासाठी परत एका वकिलाची पत्रिका घेऊन आलो आहे. जो सक्सेसफुल वकील आहे त्याचीच पत्रिका आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फाइंड आउट करा हे काय ग्रहमान असेल आणि त्याच्यामध्ये काय वकिली त्यांनी सुरू केली असेल आणि प्रॅक्टिस चांगली चालली असेल तर ज्यासारख्या मी ज्या पत्रिका घेणार आहे त्याच्यातूनच काहीतरी निष्पन्न तुम्हाला कळेल की होते. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या अवतीभोवतीसुद्धा कोण वकील आहेत त्यांच्याही पत्रिका मिळवा. तुमचे मित्र दुसऱ्या एरियामध्ये राहत आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या तिकडच्या भागातल्या वकिलांच्या पत्रिका घ्या. असं तुम्ही करून एक स्टडी करा चांगला. आणि आजकालचे पालक जे ते व्यवस्थित वेळ वगैरे लिहून मुलाची ठेवतात जन्म झाल्यानंतर, त्यामुळे अजून रिसर्च करणं सोपं होणार आहे पुढे आणि ॲक्युरेसी वाढणार आहे. त्यामुळे तर त्याच्यामध्ये डेटा कलेक्शन हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा अभ्यास करणं की ह्याची समजा शस्त्रक्रिया केव्हा झाली, काय झाली, मग त्याच्यासाठी इव्हेंट म्हणजे जो म्हणतो ना कुठला महिना चांगला आहे कुठला महिना नाही आहे याचा पण खूप अभ्यास केला पाहिजे तुम्ही डीपमध्ये. तर आता याच्यामध्ये पहिली गोष्ट ह्या वकिलाची पत्रिका तुम्ही लिहून घ्या आणि आपण बघूया की काय ते जे ग्रहमान आहेत की त्याला सक्सेसफुल लॉयर बनण्यामध्ये कारणीभूत झाले. मिथुन लग्न, कर्क रास द्वितीयात, तृतीयात सिंहरास, चतुर्थात चंद्र कन्या राशीचा, 5व्या स्थानामध्ये तुळ राशीचा राहू, 6व्या स्थानामध्ये वृश्चिक रास, 7व्या स्थानामध्ये धनुरास, अष्टमात मकर रास, 9व्या स्थानामध्ये कुंभेचा मंगळ, दशमात गुरु मीन राशीचा, लाभस्थानात केतू शनी शुक्र आणि मेष राशीमध्ये, आणि 12व्या स्थानामध्ये रवी बुध वृषभ राशीचा. तर ही पत्रिका लॉयरचे ती दाखवतो तुम्हाला. तर याच्यामध्ये सक्सेसफुल बनण्याचं लॉयरचं कारण काय की या पत्रिकेमध्ये तुम्हाला मंगळ गुरु शनीचा संबंध सांगितला. त्याच्यामध्ये बघा मंगळ गुरु शनी सिक्वेन्समध्ये आहेत आणि जवळ आहेत एकमेकांना, म्हणजे यामुळे पत्रिकेच्या दृष्टिकोनातून त्याला लॉयरचं जे करिअर होतं ते सक्सेसफुल होतं आणि त्याच्यामुळे त्याला लॉयरचे जे प्रोफेशन आहे ते सूट झालं आणि ते इन्कम मिळायला त्याला कारणीभूत झालं. तर परत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. अजून काही अशा पत्रिका घेऊन येईन, त्याचा तुम्ही अभ्यास करा. आपण माझा व्हिडिओ बघता, धन्यवाद, आभारी आहे. परत भेटूच.